हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. एससी आरक्षणात मोठा बदल होणार. जगधणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीनं मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल जगधणे यांनी आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दविंदर सिंग आणि इतर या महत्त्वपूर्ण निकालाचा उल्लेख करत राज्य सरकारला अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र इतर राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली असताना महाराष्ट्रात अद्यापही विलंब होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की अनुसूचित जातींमध्ये काही विशिष्ट जातींनाच आरक्षणाचा जास्त लाभ मिळत असून इतर अनेक जाती आजही वंचित आहेत. यामुळे आरक्षणाचे वाटप लोकसंख्येवर नव्हे तर प्रतिनिधित्वावर आधारित असावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींच्या यादीचा विचार करून 13% आरक्षणाचे विभाजन करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. हिंदू आणि गैरहिंदू असे 2 गट करून हिंदू गटाला 8% आणि गैरहिंदू गटाला 5% वाटा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामध्ये महार, बौद्ध, नवबौद्ध यांना स्वतंत्र गट तर मांग, मातंग यांसारख्या जातींसाठी स्वतंत्र गट तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरक्षण उपवर्गीकरणाचा मुख्य उद्देश म्हणजे वंचित जातींना न्याय देणे आणि शासकीय सेवांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व वाढवणे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष नंदू शिंदे, राज्य प्रवक्ते निलेश जगधणे, राज्य मार्गदर्शक निलेश बाळासाहेब जगधणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ठोकशाही न्यूज 24 साठी विजय सरोदे, देवळाली. काल दिनांक 20/4/2026 रोजी स्वर्गीय कर्डिले साहेब यांच्या रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्या प्रचारार्थ राऊरी येथे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमच्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माननीय कांतीलाल भाऊ जगधणे यांनी प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे की आमची या महाराष्ट्र राज्यामध्ये अवकड वर्गीकरणाचा जो लढा चालू आहे मातंग समाजाच्या वतीने आणि केंद्राला आपण निवेदन सादर करावे की या आमच्या साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. या मागणीसाठी आम्ही आमचे शिष्टमंडळ काल देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नम्र विनंती केली आहे की आपण साहेब आमच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विचार करून जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्या निकालाचं अनुकरण करून आपण राज्यांनी त्यावर अहवाल सादर करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि आमची जे आमचं देवस्थान दैवत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्राकडे अहवाल सादर करावा अशी आमच्या शिष्टमंडळाच्या वतीने काल मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली. त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष मान्य कांतीलाल भाऊ जगधणे, मी प्रदेशाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे, आमच्या संघटनेचे राज्य प्रवक्ते निलेश भाऊ जगधणे व दुसरे राज्याचे मार्गदर्शक निलेश बाळासाहेब जगधणे यांनी सर्वांनी मिळून माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि निवेदनाद्वारे आम्ही त्यांना या 2 मागण्या मागितलेल्या आहेत. परंतु जर या मागण्यांचा आमचा विचार झाला नाही साहेब तर येत्या काळामध्ये मातंग समाज उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडून या महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळा ऐतिहासिक असं आंदोलन या मुंबईच्या आझाद मैदानावर छेडणार आहे. तरी आपण आमची दखल घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय.